वजन किती आहे माहितीये का तुला? अरे पेलवत नाही या बाबतीत ना माझा पार्थ दादा सॉलिड. जीवा खरंच नंदिनीला नाकारतोय का की हा एक मोठा गैरसमज आहे? आजचा एपिसोड तुम्हाला हादरवून सोडेल. दिसताय म्हणजे एक मिनिट, काय काय झालं, काय कमी आहे? मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते एका शांत वातावरणातून, पण ही शांतता काही क्षणातच वादळात बदलणार असते. जीवा एकटाच उभा असतो आणि तो कोणाला तरी फोनवर बोलत असतो. सुरुवातीला आपल्याला वाटतं की तो साधा संवाद असेल, पण जसजसं तो बोलायला लागतो तसं त्याच्या शब्दांमध्ये एक वेगळाच अर्थ दिसायला लागतो. जीवा फोनवर म्हणत असतो, ती मला शोभत नाही रे, सूट नाही करत मला. हे ऐकताच प्रेक्षकांना धक्का बसतो, कारण तो कोणाबद्दल बोलतोय हे स्पष्ट नसतं, पण त्याच्या आवाजातली नाराजी खूप काही सांगून जाते. तो पुढे म्हणतो, वजन किती आहे माहितीये का तुला? मला पेलवत नाहीये हे सगळं. ही वाक्य ऐकल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात लगेच शंका येते की तू नंदिनीबद्दल बोलतोय का? कारण आत्तापर्यंत आपण पाहिलंय की नंदिनी आणि जीवामध्ये काहीतरी बिनसरलंय, पण इतक्या थेट शब्दात जीवा बोलताना पहिल्यांदाच दिसतो. जीवा पुढे बोलत राहतो, या बाबतीत माझा पार्थदादा फार नशीबवान आहे. इथे तर गोष्ट आणखीनच गुंतागुंतीची होते, कारण तो स्वतःची तुलना पार्थशी करत आहे आणि स्वतःला दुर्दैवी म्हणतोय. तो बोलत बोलत थोडा पुढे चालत जातो आणि त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत असते. आता इथेच सीनमध्ये मोठा ट्विस्ट येतो. जीवा फोनवर बोलत असताना अचानक मागे वळतो आणि तो जे पाहतो ते पाहून तो पूर्णपणे थक्क होतो, कारण त्याच्या मागे नंदिनी उभी असते. होय, नंदिनीनं जीवाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. नंदिनीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तिच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून स्पष्ट दिसतं की ती आतून पूर्णपणे तुटलीये. तिला विश्वासच बसत नाही की जीवा तिच्याबद्दल असं बोलू शकतो. ती काही क्षण काहीच बोलत नाही, फक्त जीवाकडे पाहत राहते आणि त्या शांततेमध्ये खूप मोठं दुःख दडलेलं असतं. जीवा देखील काही क्षण गप्प होतो, कारण त्याला समजतं की नंदिनीने सगळं ऐकलं आहे. तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो, पण शब्दच सापडत नाहीत. नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती फक्त एवढंच म्हणते, जीवा, तू खरंच असं विचार करतोस माझ्याबद्दल? हे ऐकल्यावर जीवाच्या चेहऱ्यावर गिल्ट दिसायला लागतं, पण आता खूप उशीर झालेला असतो, कारण नंदिनीचं मन आधीच तुटलेलं असतं. पुढच्या सीनमध्ये एका शांत प्रसन्न सकाळी घरामध्ये गुढीपाडव्याची तयारी जोरात सुरू असते. सगळीकडे उत्साहाचं वातावरण. घरामध्ये रांगोळी काढली जातीये, फुलांची सजावट चालू आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय. कारण गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तो एक नवीन सुरुवात असते. नवीन आशा, नवीन नात्यांची ऊब आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा दिवस. आणि याच सगळ्या गडबडीत आपण पाहतो काव्या तिच्या खोलीमध्ये असते. ती सणासाठी तयार होत असते आणि खरं सांगायचं तर हा सीन पूर्णपणे काव्याच्या सौंदर्यावर आणि तिच्या भावनांवर केंद्रित आहे. ती एक सुंदर अशी काठपदराची साडी घातलेली असते. साडीचा रंग अगदी उठावदार, पारंपरिक आणि तरीही खूप एलिगंट. तिच्या व्यक्तिमत्वाला अगदी शोभून दिसणारा. तिने अगदी हलका पण आकर्षक मेकअप केलेला असतो. कपाळावर छोटीशी टिकली, कानात झुमके आणि केस छान सेट केलेले. ती आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत असते. पण हा फक्त बाह्य सौंदर्याचा सीन नाही. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी उत्सुकता आहे, थोडासा संकोच आहे आणि कदाचित कुणाची तरी वाट पाहणंही आहे. आणि तेवढ्यात दरवाजा हळूच उघडतो आणि आत येतो पार्थ शांतपणे काव्याकडे पाहत उभा राहतो. तो काही बोलत नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहतो. त्या क्षणी काही शब्दांची गरजच नसते, कारण त्याच्या नजरेतूनच सगळं स्पष्ट दिसत असतं. तो तिच्या सौंदर्याने भारावून गेलेला असतो. काव्या आरशातून त्याला पाहते आणि थोडंसं हसते. ती वळते आणि विचारते, ठीक आहे ना सगळं? हा प्रश्न खूप साधा आहे, पण त्यामध्ये एक अपेक्षा आहे. मी कशी दिसतेय? तुला आवडलं का? हे सगळं त्या एका प्रश्नामध्ये लपलेलं आहे. पार्थ थोडासा हसतो आणि म्हणतो, नाही, काहीतरी राहिलंय. आता इथे काव्याच्या चेहऱ्यावर थोडासा गोंधळ दिसतो. ती पटकन स्वतःकडे पाहते. साडी ठीक आहे का? मेकअप ठीक आहे का? ती विचारते, काय राहिलं? आणि इथे येतो सीनचा सर्वात सुंदर आणि रोमॅन्टिक भाग. पार्थ हळूच त्याच्या खिशातून काहीतरी काढतो. तो एक गजरा असतो. तो गजरा काव्याला दाखवतो आणि अगदी प्रेमाने म्हणतो, हे घातल्यावर तुम्ही आणखी सुंदर दिसाल. हा डायलॉग साधा आहे, पण त्यामध्ये इतकी भावना आहे की तो थेट प्रेक्षकांच्या मनात उतरतो. कारण इथे फक्त गजरा नाही, इथे आहे काळजी, इथे आहे प्रेम आणि इथे आहे ती छोटीशी गोष्ट जी नात्यांना खास बनवते. काव्या हा गजरा पाहून थोडीशी भावूक होते. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित येतं. ती काही बोलत नाही, पण तिच्या डोळ्यांमधून सगळं स्पष्ट दिसतं.
पार्थ हळूच तिच्या जवळ येतो आणि खूप काळजीपूर्वक तिच्या केसांमध्ये तो गजरा लावतो.